जीबीएस नाव तर ऐकलंच असेल. सध्या पुण्यात अधिक प्रमाणात ज्या आजाराची भीती वाढत आहे आणि ज्याचे पेशंट वाढत चालले आहे त्या आजाराविषयी आपण सोशल मीडियावर सगळीकडे ऐकलेलं असेलच. जीबीएस म्हणजे काय तर गुलन बॅरे सिंड्रोम. हा जो आजार आहे हा एक प्रकारचा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे काय? जेव्हा आपली इम्युनिटी ही आपल्यासाठी घातक ठरते त्यावेळेला जो आजार निर्माण होतो त्याला आपण ऑटोइम्युन डिसऑर्डर असं म्हणतो. आता हा आजार होण्यामागचे कारण काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया. जीबीएस मागचे जे कॉजेस आहेत अर्थात जे कारण आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं असं एक कारण आहे जे आपल्याला माहितीच होत नाही, ज्या इडिओपॅथिक कॉज असं म्हटलं जातं मेडिकल लँग्वेजमध्ये. थोडक्यात काय तर इम्युनिटी ही काहीतरी कारणाने घातक ठरते पण ते कारण काय असतं हे लक्षात येत नाही, तेव्हा तो इडिओपॅथिक जीबीएस म्हटला जातो. त्यानंतर दुसरा रिझन आहे व्हायरल इन्फेक्शन. व्हायरल इन्फेक्शन मध्ये सुद्धा इन्फ्लुएन्झा व्हायरस किंवा झिका व्हायरस कॉमनली ह्या दोन व्हायरसेसमुळे जीबीएस झालेला दिसून येतो. त्यानंतर तिसरं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन. फोर्थ वन जे खूप रेअरली दिसून येतं ते आहे वॅक्सिनेशन नंतर दिसून येणारा जीबीएस किंवा पोस्ट सर्जरी सुद्धा जीबीएस दिसून येतो. हे झाले जीबीएसचे कॉजेस. जीबीएसचे साइन्स आणि सिम्पटम्स काय आहेत? जीबीएस मध्ये सगळ्यात कॉमनली जे दिसून येतं ते असं आहे की तळपाय किंवा तळ हातांना मुंग्या येणं आणि ह्या मुंग्या किंवा ह्या झिंझिण्या ह्या वरती सरकत जातात, अर्थात हे असेंडिक न्यूरोपॅथी असते. जीबीएस मध्ये मेनली काय होत आहे की तुमच्या नर्व्स अफेक्ट होत आहेत आणि नर्व्स अफेक्ट झाल्यामुळे ह्या झिंझिण्या येतात आणि हळूहळू मसल्सची पॉवर, त्या लोकल मसल्सची पॉवर कमी होत जाते, तिथली शक्ती कमी होत जाते, पाय उचलायला त्रास होतो आणि हळूहळू हा त्रास वरती येतो. थोडक्यात पायांची आधी शक्ती कमी होते, पायांना झिंझिण्या येत आहे, त्यानंतर पुढे हा त्रास हातांना होतोय, मग बोलायला त्रास होतोय आणि सिव्हिअर केसेसमध्ये असं सुद्धा दिसून येतं की काही लोकांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. जेव्हा ही सिव्हिअर लेवलला गोष्ट जाते अशा वेळेला पेशंटला व्हेंटिलेटरची किंवा ऑक्सिजन सपोर्टची गरज असते. जीबीएसचं डायग्नोसिस कसं होतं? डायग्नोसिससाठी काही महत्त्वाच्या टेस्ट अशा आहेत ज्यामध्ये लंबार पंक्चर म्हणजे काय की पाठीतलं पाणी काढलं जातं, अर्थात CSF ड्रेन केलं जातं आणि त्याला तपासणीसाठी दिलं जातं. रुटीन मायक्रोस्कोपी केली जाते, त्यातली प्रोटीन लेवल बघितली जाते. त्यानंतर दुसरी डायग्नोस्टिक टेस्ट आहे एमआरआय केला जातो. एमआरआय मध्ये देखील जीबीएसचं डायग्नोसिस होत आहे. तिसरी आहे नर्व कंडक्शन स्टडी. त्यानंतर चौथी जी आहे ती मस्क्युलर स्ट्रेंथ टेस्ट केली जाते ज्यामध्ये मसल्सची पॉवर चेक केली जाते किंवा रिफ्लेक्सेस चेक केले जातात. त्याद्वारे सुद्धा आपण जीबीएसचं डायग्नोसिस करू शकतो. जीबीएस नेमका होतो कसा? जीबीएस झाला की शरीरात असे काय बदल होतात म्हणजे जीबीएस झाला असं समजायचं? तर त्यासाठी असं आहे, जे जीबीएसचे कॉजेस मी आत्ताच नुकतेच सांगितले त्या कॉजेसपैकी जर कुठलं कॉज असेल तर त्यामुळे तुमच्या ज्या नर्व्स आहे नर्व्सवर एक कव्हरिंग असतं ज्याला मायलिन शीथ असं म्हटलं जातं. आधी तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा जे काही इन्फेक्शन असेल त्या इन्फेक्टिव्ह कॉजमुळे किंवा ऑटोइम्युन कॉज असेल तर त्या कॉजमुळे तुमची मायलिन शीथ आधी अफेक्ट होते, ती फाटते, तुटते आणि त्यामुळे त्या नर्व्सवर अफेक्ट होतो आणि त्या नर्व्स अफेक्ट झाल्यानंतर ते नर्व्स कंडक्शन ज्या मसल्सला करत असतात, ज्या मसल्सला ते नर्व कंडक्शन होते तो मसल वीक होतो आणि अशा पद्धतीने तुमचा जीबीएस निर्माण होतो. आणि हा जीबीएस आधी पेरिफेरीला निर्माण होतो, थोडक्यात पायांना आधी निर्माण होतो आणि पायांपासून तो वरतीच पसरत जातो. तो जनरली याला असेंडिंग पॅरालिसिस असं सुद्धा म्हणतात. हे याच कारणामुळे जीबीएससाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे का की कोविड सारखं याच्यासाठी ही ट्रीटमेंट नाही? तर यासाठी ट्रीटमेंट आहे. जीबीएससाठी जी ट्रीटमेंट दिली जाते त्यामध्ये आहे IVIG अर्थात इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन दिले जातात किंवा त्या व्यतिरिक्त प्लाझ्मा फेरेसिस म्हणजे प्लाझ्मा एक्सचेंज थेरपी सुद्धा दिली जाते. त्याबरोबर फिजिओथेरपी पण यासाठी खूप उपयुक्त ठरत असते. आणि याशिवाय जर का तुमचे लंग्सचे मसल्स किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक मसल्स जर का यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर अशा वेळेला व्हेंटिलेटरची सुद्धा गरज भासते. आता जीबीएस होऊच नाही म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो? अगदी थोडक्यात जीबीएस होऊच नाही यासाठी सगळ्यात महत्त्वाची काळजी कुठलं इन्फेक्शन होणार नाही, ना व्हायरल इन्फेक्शन होणार आहे ना बॅक्टेरियल, या दृष्टीने काळजी घ्यायची. वारंवार आपले हात धुवायचे, बाहेरचं खाणं टाळायचं आहे, फास्ट फूड टाळायचं आहे, कोणतीही वस्तू घरात आणली तर ती प्रॉपरली वॉश करून
तिला शिजवून किंवा प्रॉपरली हीट करून त्यानंतरच घेतलं गेलं पाहिजे. कच्चे फळं खाण्याचं प्रमाण कमी केलं तर इट्स ऑलवेज बेटर अँड प्रिव्हेंटिव्ह असणार आहे. सो ह्या पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो. आय होप GBS विषयी दिलेली ही थोडीशी माहिती आपणा सर्वांना खूप महत्त्वाची ठरणार आहे. प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड बी हेल्दी.